नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 5 एप्रिल 2026. आता चुलीला जाळा लावला आहे. ठीक आहे, पाणी तापवायचं चाललं या. काल 2 दिवस काही पाऊस नव्हता, त्यामुळं आता लाकडं खडखडीत आहे ती, त्यामुळे एवढा जाळा लागला. नाहीतर एवढा जाळा लागला नसता. सगळी लाकडं बदलीत असते. आता 2 दिवस पाऊस नव्हता ना, त्यामुळे एवढी खडखडीत लाकडं येते. आता पाणी तापले का बघायला पाहिजे, कारण की आज लवकर उठले ना. लवकर उठले, गेलेलो व्यायाम करायला, म्हणजे फिरायला गेलेलो. 5 वाजता उठलेलो आज. फिरून येऊन म्हणजे इथनं ती स्टँड कुठं जातोय ना फिरायला, न फिरून येऊन मग पाणी तापायला टाकलं आहे. आता डोळं पण चर करायला लागली ती, कशामुळं काय कळं ना. आई पण लवकर उठते ना. हे काय भांडी बिंडी आणून ठेवली ती, आता भांडी घासणार, लोटून काढायला लागली आता. ठीक आहे, ठीक आहे, लोटून काढायला लागल्या बोळातलं. ते वरची घाण पडते ना, म्हणजे वरचा उंबराचा पाला का नाही तो सगळा खाली पडतो ना. इथं पाला पडतो, या भिंतीवरची माती पडते ही सगळी खाली, त्यामुळे ती सगळं लोटायला लागते दररोज. आमच्या झाडाला सकाळ सकाळ कशी फुलं उमललेत बघा. हे कशी फुलं उमललेत. करदोरीची फुलं आहे ती, हे लाल. इकडं पण मोगऱ्याची फुलं आल्या, हे बघा 3च फुलं आल्यात इकडं. ह्याला पण काय आली नाही ती फुलं, ह्याला फक्त कळ्या आल्या त्या. ह्याला पण अजून काही दिसलं नाही. एक पण ह्याला 1-2 दिसते ती, इथे खाय इथे खाय, खाली एक आहे, एवढीच दिसते ती. ह्याला पण भरपूर येत होती फुलं. आता काय झालं काय माहिती, ह्याला येणंच झालेत फुलं. ह्याला पण येत होती पहिला, ह्याला पण येत होती. आता अलीकडं फुलं येणंच झाली ती. नेमकं काय होतं तेच कळना. दररोज पाणी घालतंय तरी. आई बोलवा लागल्या, काय झालं रे बघाय. काय झालं, कसं काय नळ तुटला वाटतं, कशामुळं काय माहिती. कसं काय तुटलं ग, नळ तुटला. हे काय सगळं कट्ट दिसून तुटला वाटतं. तो हात लावला चिल, हा वडला चिल असं. आता कसं बसवायचं, इथनं सुटलं सगळं. कसं लावायचं, असं होतं आहे नाही, असं होतं ते, असं तुटलं कट्ट दिसून. PB येईल की, पण नाही येणार एवढं, कारण की न पाणी चिपकणार फेबिक्विक लावलं की. असं कुठं पाणी आले, हा पाणी कुठं आहे, पाणी आल्यावर म्हणते मी. मग नाही येणार आता. हे काढून सगळं नवीन बसवलं पाहिजे आता. हे याचा काय उपयोग नाही आता. हे तुटलंच ना आता. हे इथनं सगळं तू वडला चिल, कसं काय न ठेवतो आल्यावर येतंय की. फेबिक्विकनं बसवतो, आल्यावर बसवतो आता. अगं दुकान उघडलं पाहिजे, नको फेबिक्विक आणायला एवढं लवकर. 7:30ला उघडते दुकान. 7:30 वाजले. इथं आहे का बघतो घरात फेबिक्विक. थांब न ठेवतो. फेबिक्विक लागायचं आहे का, मी इथं ठेवलेलं मी. फेबिक्विकनं चिटकतो, म्हणजे चिटकते का बघतो नळ फेबिक्विकनं. ह्याच्या खाली फेबिक्विक ठेवलेलं मी, आणि इथं पण नाही आहे. हा ताई न ठेवला इथं. आता फेबिक्विक आणतो दुकानातनं आणि चिटकवतो. आई आता पैसे काढायला लागल्या फेबिक्विक आणायला. पैसे जरा जास्त दे मला, काहीतरी आणा. नाही दे ना. कपड्यात साबण आणि दूध पिशवी काय आणायचं का, नाही 50 रुपये दिलं काय आहे ना. फेबिक्विक आणाय नळ चिटकवण्यासाठी. आई ग धूर झाला, धूर झालाय काय, काय सगळा धूरच झालाय. आईनं कागद घातले म्हणून फुकलं पाहिजे, तरी पण जायला लागणार. लागणार, तोंडात जातोय ना धूर. आत्ता लागला.
ती सारखं धुरणार त्रास होतो ना धुरांना खूप. ती बिक्विक आणतो आता जाऊन. दुकान बंद झाले या 7:30ला ओढते. दर दुकान बंद झाले. 5 मिनिटं दारात पाणी मारायला लागले दुकानदार. सांगायचं जे मी. तसं देत नाहीत ग, त्यांना उशीर लागतोय की. म्हणजे 7:30ला उघड, आत्ता उघडत नाही. नळ नळ तिथंच ठेवलाय. हो तिथं तुळशीवर ठेवलाय पण नळ.